परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेस मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वागत. बघा, मोड शिकून राहिलेलो आपण. काय बीकॉम 4 स्टॅटिस्टिक मोड कॉमर्स मोड कंटिन्यू सिरीज. कोणती सिरीज? कंटिन्यू सिरीज. कंटिन्यू सिरीज मध्ये पुन्हा आता फाइंड आउट द मोड फ्रॉम द फॉलोइंग डाटा दिलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. तर तुम्हाला कंटिन्यू सिरीज मध्ये ग्रुप असतो आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असेल. ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असेल. काय दिलेली असेल? ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी, ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी, ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी. त्यावेळेस काय करायचं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? मोड मध्ये F1, F2, F3, F4, F5 आणि F6 काढावं लागते. काय काढावं लागते तुम्हाला? F1, F2, F3, F4, F5, F6 मोड मध्ये काढत असतात. मीन आणि मीडियन मध्ये F1, F2, F3 काढायचं नाही. आणि नंतर आता बघा, आता हे सोडत आणि सॉल्व्ह करताना तुम्हाला F2 मध्ये पहिले सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेला आहे 2 चा ग्रुप तयार करायचा. कितीचा ग्रुप तयार करायचा आहे तुम्हाला? 2 चा. F3 मध्ये फर्स्ट नंबरची संख्या सोडून द्यायची आहे. नंतर तुम्हाला 2 चा ग्रुप तयार करायचा. F4 मध्ये तुम्हाला आता फर्स्ट नंबरला 3 चा ग्रुप तयार करावा लागतो. कितीचा ग्रुप तयार करावा लागतो? 3 चा ग्रुप तयार करावा लागतो. F5 मध्ये आता तुम्हाला फर्स्ट नंबरची संख्या सोडून द्यायची. नंतर खाली तुम्हाला 3 चा ग्रुप तयार करायचा. कितीचा ग्रुप तयार करायचा? 3 चा. पुन्हा आता इथं 3 चा ग्रुप तयार होत नाही, त्यामुळे काय करायचं? F6 मध्ये फर्स्ट सुरुवातीला 2 नंबरच्या ह्या दोन संख्या सोडून द्यायच्या. नंतर 3 ज्या संख्या येतील त्यांच्या ग्रुप तयार करायचा. बघा, हे झालं 3 चा ग्रुप. बघा आता यांची करू आता आपण ऍडिशनल पालास करू. आता आपण पलास कर देंगे मित्रांनो. अभी 5 और 2 कितने होते? क्या मालूम मेरे को सर. 7 हो जाते बच्चों. देखो 30, इसमें आएंगे 16, है ना. प्रत्येक संख्यांची बेरीज करावी. ऍडिशनल करना पड़ता है बच्चों. हे फर्स्ट नंबरची संख्या सोडून द्यायची. नंतर 2 चा ग्रुप हे 15. नंतर पुन्हा या 2 चा ग्रुप म्हणजे हे 13 नाही, 30 म्हणजे 30. बघा 3 संख्या किती होती ने? 70. त्यानंतर 3 चा या 3 ची संख्यांची ऍडिशनल करावी. या 3 ची म्हणजे 36. नंतर फर्स्ट नंबरची संख्या सोडून द्यावी, आहे ना. नंतर तुम्हाला या 3 संख्यांची ऍडिशनल करावी लागते. म्हणजे हे ते तुम्हाला 35. आणि नंतर या 3 ची ऍडिशनल करावी लागते म्हणजे 40. किती आहे ना? 40. आता बघा विद्यार्थी, खाली अनालिसिस टेबल तयार करायचा. कोणता टेबल तयार करायचा? अनालिसिस टेबल तयार करायचा. नंबर आणि एम लिहायचं. आणि खाली तुम्हाला त्याच्या इथं 10 to 15 म्हणजे एम सिरीज जी दिलेली असेल ती तुम्हाला अशी आडव्यामध्ये लिहून दाखवावं लागेल. 10 to 15, 15 to 20, 20 to 25, 25 to 30. आणि या बाजूला F1, F2, F3 आहे की नाही. आता F4, F5, F6 आणि टोटल. बघा, हे तुम्हाला लक्षात आणण्यासाठी मी तुम्हाला हा टेबल दाखवत आहे. आणि टेबल तुम्हाला कंपल्सरी तो दाखवाच लागतो. त्याशिवाय तुम्हाला ग्रुप माहित होणार नाही. ग्रुप माहित होत नाही. आता सर या फ्रिक्वेन्सी मध्ये बघा विद्यार्थी, हे 20 इन्क्रीज म्हणजे लार्ज आहेत. यामध्ये 30 लार्ज आहे. यामध्ये हे 30 लार्ज आहे. 36, 35, 40 आहे ना. आपण यांना आता बांगड्या घातल्या. आता बघा त्या ग्रुपमध्ये कोणत्या संख्या येतात? कोणता येतात? म्हणजे ह्या 20च्या समोर ग्रुप येतो 25 चा ग्रुप. ते इथं असा क्लिक करायचा. F2 मध्ये 2 चा ग्रुप होता ना. म्हणजे 30. त्या समोरची 10 आणि 20. त्या समोर ग्रुप आहे 20 आणि 25. 20 आणि 25. F3 मध्ये 30 लार्ज आहे. मग यामध्ये कोणकोणत्या संख्या होत्या? बघा, यामध्ये तुम्ही 20 आणि 10 यांची ऍडिशनल केली होती. ही ऍडिशनल इथं लिहिली. मग या समोरील ह्या संख्या म्हणजे ग्रुप, त्या फ्रिक्वेन्सीच्या समोरचा ग्रुप 25 आणि 30. 25 आणि 30. F4 मध्ये फर्स्ट नंबरच्या 3 संख्या 17 ही लार्ज नाहीये, सोडून द्या. 36 लार्ज आहे. ह्या 3 संख्या 25, 30, 35.
हा इथं फ्रिक्वेन्सीची फर्स्ट नंबरची संख्या सोडून तीन संख्या 15, 20, 25 आहे ना. हा F6 मध्ये फर्स्ट टू नंबर दोन संख्या सोडून 20, 25 आणि 30. हे बघा 20, 25 आणि 30. आणि आता यांची करायची ऍडिशनल. काय करायची ऍडिशनल डॅश 1, 3, 6, 3 आणि 1 म्हणजेच तुमचा 25 to 30 चा ग्रुप आला. 25 to 30 चा ग्रुप आला. 25 to 30 चा ग्रुप आला. मग आता तुम्हाला इथं फॉर्म्युला यूज करावा लागते. मोड इज लाईन इन द आहे ना ग्रुप. कोणता ग्रुप आला आपला बघा. सगळ्यात जास्त येणाऱ्या संख्या 25, 30 आहे ना. 25, 30 मग लिहायचं आहे तुम्हाला बाय अप्लाइंग इन द फॉर्म्युला. आता फॉर्म्युला कोणता आहे सर. Z इज इक्वल टू L1 प्लस F1 मायनस F0 अपॉन 2 F1 है ना ब्रॅकेट कंप्लीट F0 मायनस F2 L2 मायनस L1 हा तुमचा फॉर्म्युला आहे. बघा Z इज इक्वल टू L1 म्हणजे 25 प्लस F1. आता सर F1 F0 कसा ओळखायचा. मी मागील लेक्चरला तुम्हाला शिकवलं. जो ग्रुप आलेला असेल त्या समोरील संख्या म्हणजे F1. बघा आता कोणता ग्रुप आला आपला 25 to 30 हा आला ना. 25 to 30 या समोरील संख्या म्हणजे ही F1. त्या समोरील संख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी मध्ये F1. त्याच्या वरील संख्या F0. त्या खालील संख्या F2. खालील संख्या कोणती F2. बघा आता तर आता F1 आहे तुमची 20 है ना मायनस 10 हा F0. त्यानंतर 2 20 ब्रॅकेट कंप्लीट 10 मायनस F2 सुद्धा 10. 30 L2 आहे तुमचा 30 हे 25. हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा आता 10 मायनस 10 आहे ना. त्याचा काही आपल्याला येण्या सध्या Z इज इक्वल टू 25 हे प्लस 20 मायनस 10 इथं 10 राहतात. 20 इंटू 20 40 मायनस मोठ्या संख्येत चिन्ह खाली उतरायचं मायनस मायनस प्लस झाले. मायनस मायनस प्लस म्हणजे 20. 30 मायनस 25 म्हणजे 5 येतील. Z इज इक्वल टू 25 प्लस 10 ने 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं 50 येतात. 40 मधून 20 मायनस केले 20 राहतील. Z इज इक्वल टू 25 प्लस 50 त्याला डिवायडेशन 20 करा. 50 त्याला डिवायडेशन 20 करा. 50 त्याला डिवायडेशन 20 करा. 2.50 Z इज इक्वल टू 27.50 चला म्हणजेच 27.5 येणार कॅल्सी मध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे नेक्स्ट लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार. नेक्स्ट लेक्चरला भेटू.